राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येतील अशा चर्चांना जोर आलाय. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार कुटुंबियांनी उपस्थिती लावल्याने चर्चेला अधिक धार आली. कार्यकर्ते, आमदार आणि काही नेते दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाची मागणी करत आहेत. मात्र अधिकृत स्तरावर यावर कोणतीही ठोस हालचाल झालेली पाहायला मिळाली नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता दोन्ही गटातील काही नेते एकत्र येण्याची गरज व्यक्त करत आहेत. घटक पक्षांची होत असलेली वाताहत आणि राजकीय अस्थिरता यामुळे हा प्रश्न ऐरणीवर आलाय. पण शरद पवार यांच्या विचारांची तडजोड होईल का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आयुष्यभर जातीयवादी विचारांना विरोध करणाऱ्या शरद पवारांसाठी अजित पवार गटाशी समेट करणे म्हणजे अप्रत्यक्षपणे भाजपच्या भूमिकेशी जवळ जाण्यासारखे ठरू शकते. त्यामुळे कार्यकर्त्यांची भावना महत्त्वाची असली तरी अंतिम निर्णय शरद पवार यांचा असणार आहे. अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी दोन्ही कुटुंब एकत्र यावे म्हणून पंढरपूरच्या विठ्ठलाचरणी प्रार्थना केल्यानं चर्चेला नवा रंग चढला आहे. त्याचबरोबर शरद पवारांच्या गटातील काही नेते आणि नव्या आमदारांनी एकत्रीकरणाच्या बाजूने मत व्यक्त केलं आहे. दोन्ही गटांच्या बैठकीतून पुढील दिशा ठरणार आहे. कार्यकर्त्यांची मागणी असूनही शरद पवारांचा निर्णय निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे ही चर्चा पेल्यातील वादळ ठरेल की राष्ट्रवादीच्या राजकारणात नवा अध्याय सुरू होईल, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं, आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा.